नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। लग्न कार्याची मर्यादा 50 वरून 500 करा या मागणीसाठी जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर्स यांचे धरणे आंदोलन। सांगली जिल्ह्यातील 1200 मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे। कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे 100 कोटींचे नुकसान झाले। त्यामुळे जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे। सरकारने लग्न कार्यात उपस्थितीची मर्यादा 50 माणसांवरून 500 करण्याची मागणी करत आज सांगलीत मंडप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये जिल्ह्यातील सर्व मंडप व्यावसायिक सहभागी झाले होते। लॉकडाऊन काळात आणि अजूनही मंडप व्यवसाय ठप्प झाला आहे। त्यामुळे मंडप व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर्स सांगलीत एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे। लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यातील 1200 मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला। त्यामुळे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः धूळ खात पडले आहे। यातच सरकारने लग्न कार्यासाठी 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली असल्यानं मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या। त्यामुळे उपस्थितांची संख्या 50 वरून 500 करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत। सांगलीच्या मंडप व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे। या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील 1200 मंडप व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित असणारे सर्व व्यवसायधारक हे आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनात पश्चिम अध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष स्वरूप पुणेकर, बाळासाहेब सावंत, इर्शाद सोलापुरे, मधुकर मिर्जे, शंकर माळी, शिवाजी माळी यांच्यासह मंडप डेकोरेटर्स कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते। आज या ठिकाणी महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन या आमच्या राज्यस्तरीय असोसिएशन मार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रात मंडप, लाईट, फ्लॉवर व विवाह संस्थेशी संलग्न असणाऱ्या सर्व सेवा देणाऱ्या लोकांचं एक दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी जिल्ह्याचं करतोय, सांगली जिल्ह्याचं। याचं मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशन सांगली यांच्या हे प्रमुख असून यांच्यामार्फत आम्ही आज इथं करतोय। आमची प्राथमिक मागणी सर्वात महत्त्वाची जी आहे ती जे आत्ता राज्य शासनानं 50 लोकांची परवानगी दिली आहे लग्नासाठी, ती अपुरी पडते किंवा ती सोयीची नाही आहे। त्याच्याऐवजी 500 लोकांची परवानगी लग्नासाठी द्यावी। त्याचं कारण असं की गेली 8 ते 9 महिने 50 लोकांच्या परमिशन असल्यामुळं आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प आहे त्या बाबतीत। आणि सरकारनं आज प्रत्येक गोष्टीत सवलत दिली किंवा सर्व गोष्टी सुरळीत चालू केलेल्या असताना मग मंडप किंवा ह्या लग्न ह्या विवाह सोहळ्यासाठीच 50 लोकांची परमिशन ही योग्य नाही आणि त्यासाठी 500 लोकांची करावी ही आमची वास्तविक मागणी आहे। आम्ही गेली 2 वेळा 6 महिन्यात सरकारला निवेदन दिलं आहे की या संदर्भातला आमचा विचार करावा, तरीही न केल्यामुळं आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं। यातूनही जर आम्हाला सरकारनं न्याय नाही दिला तर मात्र आमची पुढची भूमिका आमचे राज्याचे प्रतिनिधी जे घेतील त्याप्रमाणे आम्ही ती पुढे राबवू आणि आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्याशिवाय पर्याय नाही। कारण आता आमच्यातले जवळजवळ 20 ते 30% लोक बेरोजगार झालेत, म्हणजे अगदी मजुरीवर काम करतायत। आणि आपल्या राज्यात गेल्या 8 महिन्यात कर्जबाजारी किंवा व्यावसायिक येणाऱ्या अडचणी, घरातल्या होणाऱ्या जबाबदाऱ्या सहन न केल्यामुळं 10 ते 15 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केलेत। अशीच गंभीर परिस्थिती राहील तर पुढच्या येणारा भविष्यकाळ आमच्यासाठी ह्याच्याहीपेक्षा जास्त त्रासाचा असेल। कोरोनानं मरण्यापेक्षा उपाशी मरण्याची वेळ यायची झालेली आहे। त्यामुळे आम्ही राज्य सरकारला वारंवार हात जोडून विनंती करतोय की 50 लोकांच्या ऐवजी आम्हाला 500 लोकांची परमिशन द्यावी की जेणेकरून आमचा व्यवसाय किमान आमची रोजीरोटी चालेल। हा विचार आमच्या राज्य सरकारनं करावा गांभीर्यानं, हीच आमची मुख्य मागणी आहे। सरकारने आम्हाला 500 लोकांची परमिशन नाही दिली तर आमचे राज्याच्या असोसिएशनचे जे प्रतिनिधी आम्हाला जो मार्ग दिशा दाखवतील त्या दिशेनं आम्ही आमच्या जिल्ह्यातलं आंदोलन पुढे चालवू।